हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ऑड नंबरचा प्रोग्राम. म्हणजेच आपण नंबर चेक करून बघूया की आपला नंबर हा ऑड आहे की नाही. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम, देन आपला प्रोग्राम हा मध्ये एक्झिक्यूट करून दाखवेल तुम्हाला की लॉजिक हे प्रॉपर रन होत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामिंगचे लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपण बघणार आहोत की आपला नंबर हा ऑड नंबर आहे की नाही. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल, इंटेजर इंटेजर नॉट इक्वल टू 11. हा नंबर ऑड आहे की नाही तर ते चेक करावं लागेल. तर हे आपल्याला कसं कन्फर्म होईल की आपला नंबर हा ऑड आहे की नाही. तर आपण नंबरला मॉड करू दोनाने, आणि जर नॉट इक्वल टू 0 आला तर आपण समजू आपला नंबर हा ऑड नंबर आहे. तर आता याला आपल्याला कोडिंगमध्ये कसं लिहावं लागेल. तर याला आपण एक मध्ये लिहू आणि चेक करू नंबर मॉड टू नॉट इक्वल टू 0. जर असेल तर आपला नंबर हा ऑड असेल, आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर आपला नंबर हा ऑड नसेल, नॉट ऑड. तर हे आहे खूप मोठं लॉजिक आपल्या प्रोग्रामचं. तर चला आता आपण आपलं हे लॉजिक मध्ये करून बघूया. आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली एक्झिक्यूट होतो आहे की नाही ते बघूया. तर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आपला नंबर चेक करत आहोत की तो नंबर ऑड आहे की नाही. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल. तो नंबर आपण युजर कडून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. SCANER SC इक्वल टू न्यू SCANER डॉट इन. इथं आपल्याला भेटलेले आहे रेड अंडरलाईन. तर याला बुकिट टेंगुल लिहायचं. राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर सॉल्व. तर मला एक नंबर लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी आधी मेसेज डिस्प्ले करून घेतो. system.out.println इंटर नंबर. तर एक नंबरला मी एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. इंटेजर नम इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इन. ओके. तर आता मला लिहायचं आहे माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक कडे थोडं लक्ष द्या. इफ नम मॉड टू नॉट इक्वल टू जर 0 असेल, आपला नंबर हा ऑड नंबर असेल, तर SYSO म्हणजे system.out.println then message yes an odd number. ओके. आणि जर ही कंडिशन फॉल असेल तर else SYSO sorry I am not odd number. तर हे आहे आपला कोड. तर चला आता आपण याला रन करून बघूया. एंटर द नंबर, टेल तर सॉरी आय एम नॉट ऑड नंबर, राईट. देन पुन्हा आपण आपला प्रोग्राम हा रन करून बघूया. 11 येस आय एम ऑड नंबर. तर तुम्ही बघू शकता की आपलं आउटपुट हे प्रॉपर भेटलेलं आहे.
तर चला आता आपण बघूया मेमरी डायग्राम आपल्या तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा एक्झिक्यूट करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक हा क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर हा आहे आपला कोड. तर नम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस सपोज असेल 100. इथे स्टोअर होईल num इक्वल टू 11. देन इफ मध्ये आपली कंडिशन ही चेक होईल. तर आपल्याकडे नंबर आहे 11 mod 2 नॉट इक्वल टू 0. जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला भेटेल ऑड आणि कंडिशन जर फॉल्स असेल तर आपल्याला भेटेल नॉट ऑड. तर इथं आपली कंडिशन ही ट्रू आहे तर आपल्याला भेटणार आहे ऑड. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.